मी महाराष्ट्र शासनाच्या सेवेमध्ये होतो 24 वर्ष. रिटायर झाल्यानंतर मी यशोदीप ॲग्रोव्हेट नावाचं माझं स्टार्टअप सुरू केलेलं आहे. आणि यशोदीप ॲग्रोव्हेट स्टार्टअप सुरू करण्यामागे माझा उद्देश असा होता की आपल्याला जे जागतिक स्तरावर सगळ्यात मोठे प्रॉब्लेम, थोड़ा बहुत मराठी समझ लेंगे ऐसे मी अपेक्षा रखता हूँ. तर मित्रांनो, माझा उद्देश असा होता की ग्लोबल वॉर्मिंग हा जगातला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे आणि सगळ्या देशांपुढे हा प्रॉब्लेम आहे. तर ह्या प्रॉब्लेमच्या सोल्युशनसाठी आपलं ह्या पृथ्वीवर जर आपण जन्माला आलेलो आहोत तर ह्या मातृभूमीची सेवा म्हणून आपण काहीतरी देणं लागतो, या भावनेतनं मी हे स्टार्टअप सुरू केलेलं आहे. तर ग्लोबल वॉर्मिंग कशामुळे होते? जे वेगवेगळ्या कारखान्यांमधनं, प्रोडक्शन ॲक्टिव्हिटीजमधनं जे काही प्रदूषण होतं आहे, वेगवेगळे विषारी गॅसेस जे वातावरणात जात आहेत, त्या सगळ्यांमुळे ग्लोबल वॉर्मिंग होतं आहे. आणि मेजर आहे त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड. तर आज आपण हवेतला कार्बन डायऑक्साईड कसा कमी करायचा किंवा कसा कॅप्चर करायचा त्या विषयावरचं हे बायोचार इंटरनॅशनल ट्रेनिंग. आणि इंटरनॅशनल ट्रेनिंग असल्यामुळे तेवढ्याच हाय लेवलचे ट्रेनर डॉक्टर साई भास्कर रेड्डी हे IIT मुंबईचे ग्रॅज्युएट आहेत. तिथेच त्यांनी PhD केली जिओलॉजीमध्ये आणि इंटरनॅशनल लेवलचे ते सायंटिस्ट आहेत. अनेक देशाच्या तरुणांना, विशेषतः ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज किंवा इको फ्रेंडली ॲटमॉस्फिअर, ह्या सगळ्यांमध्ये ते मेंटॉरिंग करतात. अनेक स्टार्टअपला त्यांनी मेंटॉर केलेलं आहे. अतिशय हाय लेवलचे ते, आणि नुसतंच हाय लेवलचे नाही तर ते खऱ्या अर्थानं डेडिकेटेड आहेत. म्हणजे त्यांचं काही किस्से जर तुम्हाला सांगितले तर त्यांनी जसं महात्मा गांधींनी दांडी मार्च काढली होती, आंदोलन जसं केलं होतं ना, तसं सरांनी करोनाच्या आधी भारतामध्ये फक्त शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांच्या प्रबोधनासाठी काहीतरी 280 विलेजेस वगैरेमध्ये त्यांनी त्यांची फेरी काढली होती. आणि त्यांनी जीवनाचा उद्देश ठरवला आहे की शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणं. त्याच्यामुळे त्यांची आणि माझी जी वेवलेंथ आहे ती खूप चांगली मॅच झाली. या अशा अत्यंत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय लेवलचे सायंटिस्ट आपल्यासोबत 3 दिवस राहणार आहेत. त्यामुळे हा त्यांचा परिचय झाला. त्यांच्या अशा अनेक मोठमोठ्या ॲक्टिव्हिटीज चालू आहेत. आपल्याला ह्या कार्यक्रमाला आपण त्यांना बोलवलं असल्यामुळे तुम्हाला सगळ्यांना फ्रेंडली रिक्वेस्ट माझी अशी राहील की कुठलाही क्षण वाया न जाऊ देता तुम्हाला जेवढं त्यांना लुटता येईल नॉलेज त्यांचं, हे नॉलेजचा कुबेर आहेत, ते खजिना आहे. तर जितकं जे डाऊट असतील, फक्त टार्गेट एकच ठेवायचं की आम्हाला खूप मोठा एक बिझनेस आपल्या एरियामध्ये सेटअप करायचं आहे आणि त्याच्यातनं शेतकऱ्यांचं हित लक्षात ठेवून केंद्रस्थानी शेतकरी राहील आणि शेतकऱ्याच्या विकासासोबत मग आपला विकास. मी एवढंच सांगेल की हे जे क्षेत्र आहे ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज, हे मिलियनने, बिलियनने, ट्रिलियन डॉलरची अपॉर्च्युनिटी, म्हणजे कित्येक अब्ज रुपयाचा हा व्यवसाय किंवा व्यवहार आहे. नुसतं भारताला, कारण प्रत्येक देशाला युनायटेड नेशनने टार्गेट दिलेलं आहे की 2070पर्यंत, 2070पर्यंत प्रत्येकाला नेट झिरो व्हायचं आहे. म्हणजे थोडक्यात जे काही वातावरणात प्रदूषण केलेलं आहे प्रत्येक देशाने, सगळेच करत आहे. त्याच्यात अमेरिका टॉपवर आहे, चायना टॉपवर आहे, त्याच्यानंतर आपण आहे. जगातले टॉप 10 मोस्ट पोल्युटेड जे शहर आहे, सगळ्यात जास्त प्रदूषण करणारे जगातले 10 सिटीपैकी
दुर्दैवानं आपल्या भारतातले 7 आहेत. म्हणजे तिथे पण आपण पुढे आहोत. म्हणून प्रत्येक ॲडव्हर्सिटीमध्ये, म्हणजे माझं प्रिन्सिपल असतं, प्रत्येक आपत्तीमध्ये संधी असते. तर ते जे ॲक्च्युअल बिझनेस जे आहे ना, ते मी तुम्हाला समजून सांगणार आहे. सर शक्य तितकं टेक्निकल गोष्टींवर बोलतील. त्याच्यामुळे आपण प्रत्येक प्रश्न, म्हणजे जास्तीत जास्त प्रश्न तुम्ही तयार ठेवा. जास्तीत जास्त माहिती त्यांच्याकडनं घ्या. त्यांचं एक चॅनल पण आहे आपल्या ग्रुपवर, त्यांनी टाकलेलं आहे बायोचार म्हणून. त्याच्यावर त्यांचे रेग्युलर व्हिडिओज वगैरे असतात. तर मी आता आपल्याला अशी विनंती करेन की आपण हे ट्रेनिंग का जॉईन करतो आहे, आपला परिचय द्यायचा आहे, नाव सांगायचं आहे, आणि हे ट्रेनिंग मला का करायचं आहे, वाय आय एम डुईंग दिस ट्रेनिंग और वाय आय हॅव जॉईन दिस ट्रेनिंग. अगदी 2 शब्दामध्ये. ठीक आहे, घ्या तुमच्यापासून घ्यायचं. नमस्कार. मी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील गोरक्षनाथ पवार. हे ट्रेनिंग मी याच्यासाठी ॲडजस्ट करतो आहे का माझा शेतकरी कसा समाधानी आणि सुखी होईल, हेच खरा माझा उद्देश. आणि ते करण्यासाठी आपण सुद्धा सक्षम असलं पाहिजे ना. भरपूर वेळ देण्याचं काम आपण करू, असं माझं मत आहे. बोलायचं सगळे आपलेच. माझा परिचय, मी रामदास चारसकर, नाशिक जिल्हा. माझा अनुभव सांगतोय मी. आम्ही शेतकरी वर्गात आहे आणि शेती कशी डेव्हलप होईल आणि शेती डेव्हलप करून शेतामध्ये आपण काय करू शकतो, याच्या आधी किती शेतीला हानी बसली, याच्या पुढं शेतीमध्ये खूप सुधारणा झाली पाहिजे. आणि शेतकरी खूप आत्महत्या करतायत, तर शेतकरी कसे पुढं जातील असं सरांच्या माध्यमातून आपण ते घेतलं पाहिजे. एवढं बोलतो मी, थांबतो. नमस्कार. मी नंदकिशोर नगर देवळेकर, धुळे डिस्ट्रिक्ट दोंडाईच्याहून आलो आहे. या विषयाशी माझी बांधिलकी गेल्या 20-25 वर्षापासून आहे, परंतु प्रॅक्टिकली मी काही करू शकलो नाही, हे माझं दुर्दैव आहे. मला खूप काही वाटतं आहे की निसर्गाचा समतोल बिघडत चाललेला आहे. या निसर्गाचा बिघडत चाललेला समतोल आपण आपल्या परीने कितपत त्याला जी हानी पोचली आहे ती हानी कमीत कमी करू शकू, या दृष्टीने काहीतरी केलं पाहिजे. भूमीशी जे आपलं नातं जोडलं गेलेलं आहे, मी म्हणतो या देशातला शेतकरी हा सबल व्हायला पाहिजे वगैरे वगैरे. हे पॉलिटिकल लोकांची गोष्ट बाजूला ठेवा, परंतु आपल्यातले जोपर्यंत असे आतून पेटून उठत नाही तोपर्यंत या माणसाच्या मागे जो आपला अन्नदाता आहे त्याच्या मागे आपण जोपर्यंत उभं राहत नाही तोपर्यंत त्यांची प्रगती किंबहुना राष्ट्राची प्रगती होऊ शकत नाही. आतून खूप ऊर्जा आहे, परंतु मी सुद्धा सरांसारखा शासकीय सेवेत असल्यामुळे आणि येत्या काही महिन्यामध्ये मी सेवानिवृत्त होणार असल्यामुळे मला या विषयाशी खूप काम करण्याची मनापासून इच्छा आहे. ती एनकेन प्रकारे कशी करायची हे मी नियोजित ठेवलेलं आहे. धन्यवाद. नमस्कार. मी वैष्णव भागवत, नाशिक जिल्हा, इथं माझा जन्म झाला. आज आपण बघतो म्हणजे खूपच प्रदूषण वाईट झालेलं आहे. तो पुढं जाऊन याच्यापेक्षा वाईट होण्या अगोदर यंग पिढीला जागृत करण्यासाठी मी त्यांचं एक मदत म्हणून किंवा माझं एक्सपेक्टेशन म्हणून मी त्यांना करू शकतो, अशी माझी इच्छा आहे. आणि शेतकरी हा खूपच मागे राहिलेला आहे आत्तापर्यंत. भारतामध्ये राजकारण्यांनी शेतकऱ्याला खूप मागं ठेवलेलं आहे. शेतकऱ्याला पुढं घालण्यासाठी रेड्डी सरांसारखे, कांगणे सरांसारखे यांचं म्हणजे खूपच भाग्यशाली का आपण त्यांना भेटलो, ते आपल्याला शिकवत आहेत. त्यांचे खूप मनापासून धन्यवाद. शेख मुस्तकीम, तालुका त्र्यंबकेश्वर. मी ज्या भागात राहतो तो एकदम दुष्काळ, एकदम हे भाग आहे त्र्यंबक म्हणून. तिकडं रोजगाराची समस्या लई आहे.
आणि हा प्रोडक्ट म्हणजे आपण जे बघितलं बायोचार म्हणून, त्याच्याने म्हणजे लोकांना रोजगार आणि जे शेतकरी हे उपासमारीमुळे हे होतात त्याच्यातलाही फायदा होईल. आणि आपल्याकडे जंगल असल्यामुळे त्याच्या बायोचार म्हणून चांगला हे होईल आपल्याला. थँक्यू. आप हिंदी में भी बात कर सकते हैं सर, हिंदी ठीक है, हाँ, थोड़ा हिंदी में. जहाँ से मैं त्र्यंबक से आता हूँ वहाँ पर है ना रोजगार की समस्या बहुत ही है. तो जो आपका ये है इससे अच्छा फ़ायदा हो जाएगा ये बायोचार का. ठीक है. नमस्ते ऑल ऑफ़ यू. मैं टीपी नून से, मैं गवर्नमेंट में सर्विस करता हूँ, लेकिन मुझे ये बायोचार और खेती और लेकिन मॉडर्न खेती के बारे में को ज़रा ज़्यादा उत्साह है उसके अंदर. और नंदकिशोर साहब ने जो बहुत बताया वो उससे मैं काफ़ी मतलब उनके जो विचार है उनसे मैं बहुत प्रभावित भी हूँ. और कांग्रेस सरकार तो मुझे समय समय पे उनका मार्गदर्शन मिलता रहता है. और आपका उन्होंने जब मुझे ये दिया कि भाई आप मार्गदर्शन करने के लिए आने वाले ट्रेनिंग के लिए, तो मैं बहुत उत्साही हुआ. मैंने 3 दिन की छुट्टी डाल दी है. तो मैं ये बायोचार का पूरा के पूरा कोर्स पूरा कंप्लीट करके और कुछ ना कुछ समाज में कुछ एक नई दिशा देना चाहता हूँ, जिससे कि भाई हमारा जो किसान है अब तक इनऑर्गेनिक ये क्या बोलते हैं अलग अलग केमिकल्स डाल डाल के लोगों को मतलब सब्जियों में इसमें उसमें सब हम लोग केमिकल ही खा रहे हैं. वो केमिकल हटाना है मुझे. ये छोटा काम नहीं है सर. ये आप जैसे लोगों कांग्रेस सर आप जैसे लोगों की वजह से ये काम आगे बढ़ सकता है. और उसमें लोगों का जो है ये जो पढ़े लिखे लोग हैं, मेरा बेटा भी आया हुआ है, इज़ बीटेक, तो ये भी इंटरेस्टेड है इसके अंदर. मेरा बेटा अपने को कुछ हट के काम करना है, तो ऐसा करने के लिए मैंने उसको मतलब ये किया है, गाइड भी किया है. और बार बार कांग्रेस सर के इसमें रहता ही है हमेशा. तो ऐसा बोल के मैं अपने 2 शब्द समाप्त करना चाहता हूँ, लेकिन मैं इसमें बहुत आगे तक काम करना चाहता हूँ. और सर आपका मार्गदर्शन मैं बार बार लूँगा सर आपका. धन्यवाद. नमस्कार, मी जय कदम, राहायला नाशिक रोडलाच आहे. मी सध्या MCA शिकतो आहे, पण पप्पा आधीपासून शेतीमध्ये असल्यामुळे मला लहानपणीपासून शेतीमध्ये इंटरेस्ट होता. त्यामुळे मला तुम्ही संधी दिली, त्यामुळे इथं ऑपॉर्च्युनिटी भेटली मला हे शिकायची. त्यामुळे थँक्यू सर. नमस्कार सर, मी सागर मौर्य, नाशिक रोडलाच राहतो मी आणि सध्या MBAचं एज्युकेशन घेतो आहे. तर जे माझ्यासोबतचे माझे मित्र आहे ते 20चा जो एज पिरियड आहे हा, तर मोस्टली लोक आज MBA करून एक पॅकेज उचलता आणि स्वतःच्या लाईफकडं बघता की कसं ग्रोथ करता येईल वगैरे, पण एन्व्हायरमेंटकडे कोणाचं काही असं खास लक्ष नाही. तर MBAच्या थ्रू त्या नॉलेजनी मी या स्टार्टअपला एक मार्केटिंगचं हेल्प करू इच्छितो माझ्या नॉलेजनी. तर या उद्देशाने मी हा कार्यक्रम जॉईन केला. गुड आफ्टरनून, गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. माय नेम इज़ सुमित मुंसे. मैं बीटेक इंजीनियरिंग किया, मैकेनिकल इंजीनियरिंग किया, पर लेकिन मेरा इंटरेस्ट जो है एग्रीकल्चर की तरफ बहुत ज़्यादा है, क्योंकि यंग एंटरप्रेनर इस फील्ड में आना चाहिए. क्योंकि यंग एंटरप्रेनर्स जो है ना वो दूसरे फील्ड में बहुत ये कर रहे हैं, लेकिन अपने देश को जो देना चाहिए जो एग्रीकल्चर है वो एक बैकबोन है इंडिया का. तो उसके लिए जो कागनी सर ने अभी प्रोग्राम इंट्रोड्यूस किया है, और सर आपका जो रेड्डी सर का जो हमको मार्गदर्शन उसके पीछे मिलेगा, तो उससे हम कुछ नया कंसेप्ट भी मार्केट में ये करेंगे. और यंग एंटरप्रेनर्स भी आएंगे जो मतलब फार्मर एंटरप्रेनर रहेंगे. आज बोलते हैं कि अलग अलग एंटरप्रेनर्स, लेकिन फार्मर एंटरप्रेनर कोई बोल के नहीं आया सर, तो हमें वो चेंज करना है. थैंक यू.